जय शिवराय, एक मराठा लाख मराठा। श्री मनोज जरांगे पाटील साहेब हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि ते स्वतःसाठी किंवा त्यांच्या फॅमिलीसाठी लढा देत नसून 6 कोटी मराठा समाजा बांधवासाठी लढा देत आहेत। श्री मनोज जरांगे पाटील एकमेव असं नेतृत्व आहे की त्यांनी आजपर्यंत कोणताही मराठ्यांना आरक्षण भेटावे यासाठी खूप प्रयत्न करत आहेत आणि 6 कोटी मराठा समाजाला माझं जाहीर आव्हान आहे की श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहा। कारण आज श्री मनोज जरांगे पाटील यांना 6 कोटी मराठा समाजाची खूप गरज आहे आणि श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांना विचार करण्याची गोष्ट आहे। 2014 साली आपले हाके सरांचं एक स्टेटमेंट मी तुम्हाला समोर दाखवतच आहे। हाके सर म्हणत आहेत की मराठ्यांना देवेंद्र फडणवीस साहेबाचं सरकार असताना मराठ्यांच्या अंगावर गोळ्या घातल्या, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना। हाके सर मग बदलले कसे? 2023 पासून हाके सरांचं काय असं झालं की ते हाके सर मराठा समाजांच्या विरोधात गेले आणि 2014चा हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही पण ओबीसी समाजाने पण हा व्हिडिओ नक्की बघा, कारण की मराठा समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे आणि श्री मनोज जरांगे पाटील कोणत्याही जातीच्या विरोधात नसून फक्त राजकारणी जो मराठा समाजाला आरक्षण नाही देत म्हणत आहे त्यांच्या विरोधात आहे। बाकी कुठल्याही समाजाला जरांगे पाटलाचा विरोध नाही। आणि आज विचार करा, अंतरवाली सराटीमध्ये श्री मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणस्थळी लाखोनं गर्दी आहेत आणि काय गरज होती हाकेला ससण्याला? श्री मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीपासून 5 किलोमीटर असल्या ओडगोद्री गावामध्ये कशासाठी? तुम्ही तर धनगर आहे ना, तुम्हाला तर एस टीमध्ये जायचं आहे, मग तुम्ही एस टीसाठी धनगरासाठी लढा द्या ना। कशाला ओबीसीच्या याच्यात हे करताय? तुम्हाला पंढरपूरमधून काढून दिलं आणि तुम्ही इथं येऊन उपोषणाला बसले। अरे जरांगे पाटलाची तब्येत खूप खालवली आहे, 6वा दिवस आहे असून आणि तुमची तब्येत ठणठणीत 2 वडापाव खाऊन तुम्ही खूप हे समजताय समोर वडापावचं दुकान आणि तुम्ही अलीकडे उपोषण करताय। तो विचार करा, 6 कोटी मराठा समाज, ओबीसी समाज एक रहा, संघटित व्हा। जय शिवराय, एक मराठा लाख मराठा।